नमस्कार. तुम्ही बोटनेक शिवायचा विचार करत असाल तर ही डिझाईन ट्राय करून बघा. त्यासाठी पहिलं कॅनव्हासवर डिझाईन आखून घेऊया. गळारुंदी 4 इंच, गळा उंची 5 इंच. इथून गळारुंदीचं माप टाकूयात 4 इंच. बॉक्स आखून घेऊया आणि गळ्याला बोट शेप देऊयात. अशा प्रकारे इथून खाली 1 इंच घेऊन गळारुंदी 4 इंच घ्यायची आहे. इथून तुमची जेवढी गळाखोली आहे तेवढी घ्यायची. मी इथे 10.5 घेते. इथे 3.5 पर्यंतच घ्यायचं. त्यापेक्षा जास्त घेतल्यास गळा खूपच ब्रॉड दिसेल. बॉक्स आखून घेऊया आणि गळ्याला पान शेप देऊयात. पान शेपच्या खाली पॅच येईल. त्यासाठी अस्तरची संपूर्ण उंची मोजून घेऊया. 13.5 इंच. कॅनव्हासवर 13.5 इंच खुणा करून घेऊया. पॅच रुंदीला 4 इंच घ्यायचा. पान शेपला लागूनच अजून एक बॉक्स तयार करायचा. त्यात थोडासा आतून गोल शेप द्यायचा. हा आपला पॅचचा भाग असेल. पॅचच्या खालून एक्स्ट्रा कट करून शेपच्या कडेने 1.25 इंच वाढवून कट करून घ्यायचं. आतील शेप पण कट करून घेऊया. आता पॅचचा भाग सेपरेट करूया. पुढे हा भाग कपड्यावर तयार करायचा आहे. त्याआधी अस्तरच्या मध्यावर कॅनव्हासची तयार केलेली डिझाईन त्यावर मधोमध ठेवून पिनअप करून घेऊया. पिनअप करून घेतलं. आता कडेने दाखवल्याप्रमाणे शिवून घेऊया. इथे कॅनव्हास तुम्ही इस्त्रीने प्रेस करू शकता. मी इथे शिवून घेते. अशा प्रकारे शिवून घेतल्यानंतर खालून एक्स्ट्रा घेतलेलं कट करून घ्यायचं. त्यानंतर अस्तरच्या सरळ बाजूवर बटन लावायला दोरीचं खाच बनवून घेऊया. त्यासाठी अशी दोरी घेतली आहे. खाच राईट साईडला बोटनेकच्या मध्यावर शिवून घेऊया. एक्स्ट्रा दोरी कट करून घ्यायची. आता मेन फॅब्रिकवर सरळ बाजूवर अस्तरची सरळ बाजू समोरासमोर ठेवायच्या. कडेने शिवून घ्यायचं. खाच आतून असा दिसेल. शिलाई मारताना खाच शिलाईमध्ये येणार नाही याची काळजी घ्यायची. शिवून घेतल्यानंतर कट करून घेऊया. कट करून घेतल्यानंतर कडेने शेपवर छोटे छोटे कट देऊयात. आणि मग दोन्ही भाग पलटून घेऊया. अशा प्रकारे दोन्ही भाग पलटून घेतले. बघू शकता दोरी खाच आतून कव्हर करून आलेला आहे. आता वरून फिनिशिंगने दाब शिलाई द्यायची. दाब शिलाई देऊन घेतली. नंतर कडेने शिवून घेऊया. आणि मग एक्स्ट्रा भाग कट करून घ्यायचा. अशाच प्रकारे दुसरा भाग तयार करून घेऊया.
त्यानंतर पॅच तयार करूया. कॅनव्हासवर अशा 2 लाईन आखून घेऊया. झाकणाच्या मदतीने अर्धगोल आखून घ्यायचा. आखलेला कॅनव्हास अस्तरवर ठेवून त्या शेपवरून शिलाई द्यायची. मग काठाच्या सरळ बाजूवर कॅनव्हास जोडलेले अस्तर ठेवून पिनअप करून परत त्याच शेपवरून शिलाई द्यायची. त्यानंतर शेपच्या आकारात कडेने कट करून घेऊया. मग दाखवल्याप्रमाणे शेपवर कट देऊयात. नंतर सर्व गोल बोटाच्या सहाय्याने प्रेस करून व्यवस्थित पलटून घ्यायचे आणि मग शेपवरून फिनिशिंगने दाब शिलाई द्यायची. आता कॅनव्हासचा पॅच त्यावर ठेवून कडेने जसेच्या तसं मार्क करून घ्यायचं. कट करताना मार्कच्या कडेने थोडं जास्त कट करायचं. दोन्ही भाग मार्क केलेल्यावर अशा प्रकारे ठेवायचे. मग गळा खोली 10.5 इंच चेक करून पॅच पिनअप करून घ्यायचा आणि मग पॅच जोडून घ्यायचा. जोडून घेतल्यानंतर कमरेकडून एक्स्ट्रा भाग कट करून घ्यायचा आणि मग मध्यापासून 5 इंचावर 4 इंचाचा टक्स आखून घ्यायचा. इथून पण टक्स आखून घेऊया. अर्धा इंच टक्स शिवून घेऊया. दोन्ही टक्स शिवून घेतले. त्यानंतर कंबरपट्टी जोडून घ्यायची. पुढे संपूर्ण ब्लाऊज मी तयार करून घेतला. बोटनेक डिझाईन आपली अशी दिसेल. तुम्हाला डिझाईन आवडली असेल तर नक्की शिवून घ्या. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.